नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच खरं तर महत्त्वाची बातमी आहे। मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वाची बैठक आहे। सह्याद्री अतिथीगृह इथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनोज जरांगेंकडून पुन्हा उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मराठा समाजातील नागरिकांना आतापर्यंत सरकारकडून देण्यात आलेल्या सुविधा आणि योजनांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे। तसेच मराठा कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि प्रलंबित प्रकरणांबाबतही आढावा घेतला जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून पुढील कोणती भूमिका घेणार याकडे आता लक्ष आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, खरं तर मराठा समाजासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक समजली जाते, अधिक अपडेट काय? नक्कीच आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून मी पुन्हा एकदा उपोषणाला बसेन अशा पद्धतीचं एक इशाराच सरकारला दिलेला पाहायला मिळाला होता। आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी देखील साधारणतः ऑगस्टमध्येच त्यांनी अशा पद्धतीचं एक आंदोलन केलं होतं, जे मुंबईत झालं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय की सरकारला देखील त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्या लागल्या होत्या। त्यानंतर देखील आता त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या नाही आहेत। त्यावर आपण जर बघितलं तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सांगितलं की अशा कुठल्या मागण्या नाहीत ज्या जरांगे यांच्या आम्ही मान्य केल्या नाहीत। आम्ही पूर्ण लिस्टच जी आहे ती जरांगेंना पाठवून देतो की कुठल्या मागण्या आम्ही यांच्या पूर्ण केल्यात, अशा पद्धतीचं वक्तव्य देखील विखे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी केलेलं होतं। मात्र एक जर आपण बघितलं या सगळ्यामध्ये तर पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून जरांगे उपोषणाला बसणार असल्याचं ते सांगतायत। आपण बघितलं की सातारा गॅझेट त्याच वेळेला त्यांनी लागू केलेलं होतं राज्य सरकारने आणि प्रमाणपत्र देखील बऱ्यापैकी देण्यासाठी सुरुवात केलेली होती। त्यासाठी त्यांनी एक समिती देखील गठीत केली होती। त्या समितीने त्या सगळ्या गॅझेटचा अभ्यास केलेला आहे। इवन हैदराबाद गॅझेट जे आहे त्या संदर्भात देखील समितीचा अभ्यास जो आहे, ज्याची प्रक्रिया जी आहे ती सरकारकडनं सुरू आहे। त्यामुळे त्याला देखील लवकरच प्रमाणपत्र देण्यात येतील अशी माहिती जी आहे ती सरकारकडनं सातत्याने देण्यात येते। मात्र अद्यापही आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत आणि आपल्याला फसवलं जातंय अशी जरांगेंची धारणा आहे। आणि या सगळ्यामुळे आता आपण बघतोय की आज पुन्हा एकदा मराठा समिती उपसमिती जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री तसेच इतर जे नेते मंडळी आहेत त्यांची भेट घेणार आहे। त्यांना आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सांगणार आहेत आणि त्यानंतर जो निर्णय येईल त्याच्यानंतर जरांगे आंदोलन करणार की नाही त्यांची ही भूमिका काय आहे ते स्पष्ट होईल। अगदीच भाग्यश्री, खरं तर उपसमितीची बैठक आहे, कोणकोणत्या ठिकाणी उपस्थित असतील आणि कोणकोणते मुद्दे हे प्रामुख्याने मांडले जाणार आहेत मुख्यमंत्र्यांसमोर? आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यांच्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सगळीकडे आरक्षण मिळालं पाहिजे, केवळ शिक्षणात आरक्षण नकोय, हा त्यांचा मूळ मुद्दा आहे। त्याचप्रमाणे आम्हाला ओबीसी जात प्रमाणपत्र द्यावं, हा त्यांचा कुणबीसाठी ते जात प्रमाणपत्र द्यावं यासाठी ते अगदी आग्रही आहेत। आणि त्यासाठी त्यांनी ते हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटचा अभ्यास करण्यासाठी देखील एक समिती गठीत जी आहे ती केलेली पाहायला मिळते। तर ते लवकरात लवकर प्रमाणपत्र द्यावे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं असंही म्हणणं आहे जरांगेंचं की बऱ्याच लोकांना अजून प्रमाणपत्र दिली जात नाहीयेत आणि त्यामध्ये प्रचंड व्यत्यय येतोय आणि त्या भागातले जे शासकीय अधिकारी आहेत ते प्रमाणपत्र देण्यासाठी त्रास देत आहेत असं जरांगेंचं म्हणणं आहे। तर ते स्मूथली काम कसं होईल यासाठी भाग्यश्री, नक्कीच आता सरकारची पुढील भूमिका काय असेल याकडे लक्ष आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।